नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण मस्त पत्तागोबीपासून कोफ्ता करी बनवणार आहोत। ह्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये मी एक टोमॅटो, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक, इंचभर अद्रक बारीक कट करून टाकलेलं आहे। आता हे छान आपल्याला मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे। तर हे पत्तागोबीचे कोफ्ते जे आहेत ते फार झटपट होतात। आता कोबी छान किसून याचं पाणी काढून घेतलेलं आहे। बारीक चिरून लसूण घालायचं आहे, थोडंसं अद्रक किसून घालायचं आहे। हवं असेल तर अद्रक लसूणची एकत्र पेस्ट करून देखील तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आता लसूण आणि अद्रक घातल्याच्या नंतर याच्यामध्ये मसाले घालूया। थोडीशी हळद घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे, त्याच्यानंतर थोडंसं धने पावडर घालायचं आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हे सगळं घालून घेतल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये सगळं हे जिन्नस अगदी व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, कुठे कमी कुठे जास्ती अशी चव मसाल्याची किंवा मिठाची लागत नाही। आता हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी साधारणपणे एक मोठा कांदा कट करून घातलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही किसून देखील घालू शकता, मी बारीक चिरून घातलेला आहे। कांदा आणि लसूण घातल्यामुळे ह्या कोफ्त्याला खूप छान चव येते। आता कांदा घातल्याच्या नंतर देखील हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे बेसन आणि 3 चमचे मैदा हे असं एकत्र करून घातलेलं आहे। मी एकाच वाटीमध्ये मैदा आणि बेसन एकत्र करून ठेवलं होतं, ते घातलेलं आहे। आता ते छान मिक्स करायचं आहे। मैदा आणि बेसनाचं प्रमाण हे कोबीला पाणी किती सुटतं त्याच्यावर डिपेंड आहे, ते तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि कोबी किसल्याच्या नंतर त्याला असं पिळून घ्यायचं, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं। आता टोमॅटो, लसूण, अद्रक ह्याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर वाटणातच घालायची, त्याच्यामुळे काय होतं, भाजीला खूप छान चव येते। आणि हा जो गोळा करून घेतलेला आहे याचे असे कोफ्ते करून घ्यायचे, असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत। कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे हा जो गोळा आहे हा करून ठेवायचा नाही, करायचा आणि लगेच आपल्याला याचे कोफ्ते बनवायचे आहेत। आता हे वाटण करून साईडला ठेवायचं। दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। कोफ्ते झाल्याच्या नंतर ही प्रोसेस करायची आहे। तेलामध्ये जिरं घातलं, तेजपत्ता घातला, दालचिनी घातली आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे। आता हे चमच्याच्या सहाय्याने छान असं परतून घ्यायचं आहे। हवा असेल तर कांदा मिक्सरमध्ये कांद्याची पेस्ट देखील करून घालू शकता। आता याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतायला मदत होते। आता मीठ घातल्याच्या नंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपण ह्या कांद्यामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे कांद्यासोबत वाटण देखील छान परतले जाईल। आणि हे सगळं आपल्याला तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही, वाटण करताना देखील पाणी घालायचं नाही। आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे। बाकी मसाले घालून घेऊया। हे आहेत धनिया पावडर, किचन किंग मसाला आणि आपल्या घरामध्ये जो काळा मसाला असतो किंवा गोडा मसाला ज्याला आपण म्हणतो तो देखील घालून घ्यायचा आहे। तिखट आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सगळे मसाले घातल्याच्या नंतर असं छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि आता एक 5 मिनिटानंतर याला मस्त तेल सुटले आणि याला कलर देखील खूप सुंदर आलाय। हे असं हलवत राहायचं चमच्याच्या सहाय्याने। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, म्हणजे मसाला कढईच्या बेसला लागणार नाही। आता ह्याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून जे पाणी असतं ते घालून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जो मसाला होता तो भाजीत ॲड होतो। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या अंदाजाने ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून एक छान अशी मस्त उकळी आणून घ्यायची आहे। आता हे उकळेपर्यंत काय करायचं, कोफ्ते तळून घ्यायचेत। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले, तेल छान गरम झालं की हे जे कोबीचे कोफ्ते आहेत हे मस्त तळून घ्यायचे। मध्यम आचेवरच कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, ही पत्तागोबीची जी कोफ्ता करी आहे ती खायला खूप मस्त लागते। तर तुम्ही
रेसिपी नक्की ट्राय करा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर जोपर्यंत आपल्या भाजीला किंवा ग्रेव्हीला उकळी येते तोपर्यंत आपण हे कोफ्ते तळून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने मध्यम आचेवर कोफ्ते छान तळून घ्यायचे सोनेरी रंगावर येईपर्यंत. लगेच याच्यामध्ये झाऱ्या घालायचं नाही, कारण मग त्याच्यामुळे कोफ्त्याचे तुकडे पडण्याचे चान्सेस असतात. थोडेसे हलकेसे तळले गेले की मग याला पलटवून घ्यायचं आहे. आणि मी जी भाजी तेलामध्ये केली त्याऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर देखील करू शकता. आता हे असं मस्तपैकी छान तळून घ्यायचं आहे. हवं जर असेल तर तुम्ही आप्पे पात्रामध्ये देखील हे बॉल्स ठेवून याला असं शॅलो फ्राय करून घेऊ शकता, तुम्हाला जर तळून नको असतील तर. आता हे सोनेरी रंगावर आलेले आहेत. अजून एक 2 मिनिटभर आपण ह्या कोफ्त्यांना तळून घेणार आहोत. आता ह्याला असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आला आहे ते. ह्याच पद्धतीने मी बाकीचे कोफ्ते देखील तळून घेतले. आणि आपली जी ग्रेव्ही होती त्याला छान मस्त उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता हे कोफ्ते किती सुंदर दिसत आहेत ते. माझे मुलं तर याला नुसतं देखील खातात. आता ही जी ग्रेव्ही आहे ह्याच्यामध्ये हे कोफ्ते सगळे घालून घ्यायचे आहेत, म्हणजे हा जो रस्सा आहे ना हा कोफ्त्यामध्ये छान मस्त मिक्स होऊन जाईल. आणि हे सगळं छान चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आता शेवटची प्रोसेस आपण करणार आहोत ती म्हणजे ह्याच्यावर असा छानसर एक तडका मारून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या भाजीला अजून मस्त चव येईल. याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. तूप छान गरम होऊ द्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आहे. आणि मस्त 2 सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्यात. तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लसणाचे बारीक काप देखील घालू शकता. मी नाही घातलेत आज. आणि हा तडका असा भाजीवर टाकून घ्यायचा आहे. आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. पोळी, नान, पराठा, भात कशासोबतही खाऊ शकता. तर रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.